आणि यानंतर या घडीची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहूया। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्राकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात आता वाढ करण्यात आली। नाशिक जिल्ह्यासाठी रब्बी कांदा खरेदीचे दर जाहीर करण्यात आलेत। उद्यापासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये इतका दर मिळणार आहे। त्यामुळे आता हा काहीसा दिलासा देणारा निर्णय असणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी। खरं तर उत्पादन खर्चही निघत नाहीये। कांदा कसा रडवतो आहे, कांद्याने कसा वांदा केलेला आहे हे सांगणारा स्पेशल रिपोर्टच आपण अगदी काही वेळापूर्वी पाहिलेला होता। आणि त्यानंतर आता केंद्र सरकारने हा एक मोठा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। बाजार समितीमध्ये कशा पद्धतीने हा कांदा आणला जातोय, कशा पद्धतीने आम्ही शेतामध्ये राबतो आहोत आणि कवडी मोल दाम आमच्या कांद्याला मिळतो आहे। त्यामुळे या दराबाबत शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। निर्यात बंदी असेल किंबहुना अधिकचे देखील काही मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांवरून शेतकऱ्यांचे हाल होत होते। व्यापाऱ्यांचे देखील काहीशी वेगळी परिस्थिती नव्हती आणि या पार्श्वभूमीवर आता केंद्राकडून हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। उद्यापासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये इतका दर हा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता या सगळ्याबाबत शेतकऱ्यांकडून काय नेमकी प्रतिक्रिया येते, उद्या लिलाव सुरू होताच कांद्याला कितपत भाव मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा नाशिक जिल्ह्यासाठी हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आफताब शेख आपल्या सोबत आहे। आफताब, केंद्राकडून हा दर तर जाहीर करण्यात आलेला आहे, या दराचा कितपत शेतकऱ्यांना फायदा होताना पाहायला मिळणार आहे? दीपक, नक्कीच खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यातच वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकऱ्यांना कांद्याचे भाव जे परवडत नाहीयेत आणि त्यामुळे लासलगावमध्ये सातत्यानं कांद्याचे दरासाठी आंदोलन होतं। त्यासाठी केंद्रानं जे आहे ते आता एक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। नाशिक जिल्ह्यासाठी हा निर्णय लागू करण्यात आलाय। 1580 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर जे आहेत ते नाफेड आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेला आहे। मात्र असं असलं तरी 1580 रुपये दर जो आहे तो कांद्याला परवडणारा नाही असं शेतकऱ्यांच्या भावना आहेत। खरं तर कांद्याचा जो उत्पादन खर्च आहे, खत असतील, औषध असेल, मजूर असेल किंवा वाहतूक असेल, यावरती मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्या कारणानं शेतकऱ्यांना प्रति किलो 20 ते 25 रुपये अर्थात प्रति क्विंटल 2000 ते 2500 रुपयापर्यंत भाव मिळणं शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। मात्र केंद्र सरकारनं आता 1580 रुपयाप्रमाणे कांद्याचे दर जे ते खरेदी करण्यासाठी सांगितलेलं आहे। अर्थात उद्यापासून हे दर जाहीर खरेदी होणार आहे। उद्यापासून प्रत्यक्षात त्याची खरेदी होते का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र आता केंद्र सरकारनं जो निर्णय जाहीर केला आहे तो केवळ नाशिक जिल्ह्यासाठी आहे। त्याशिवाय सोलापूर सारख्या मोठ्या बाजारपेठा आहेत जिथं कांद्याची मोठी उलाढाल होते, तेव्हा शिवाय राज्यात अहमदनगर असेल किंवा इतरही बाजारपेठा जिथं कांद्याची मोठी उलाढाल होते तिथं देखील हा निर्णय लागू होतो का येणाऱ्या काळामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, आफताब, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता नाशिक जिल्ह्यासाठी हा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे आता उर्वरित ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये आता याच्यावर काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत, उद्या लिलाव सुरू होत असते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।